आता आलायस घरी तर घरच्या लोकांना तरी भेट. हवा तरी ह्यांच्या बरोबर नाश्ता करतो का? मी येते तुझ्या सोबत. तुला असं वाटतंय का की माझं काही खाण्याचा पिण्याचा मूड असेल? अरे पण निदान ह्यांना तरी भेट, बरं वाटेल तुला. संजय नको फोर्स करूस. मला एकटं सोड. मैं और मेरी तन्हाई बस. सुजा, मला माहितीये तुला लई त्रास होतोय, पण तू काळजी नको करूस. अपर्णापेक्षा लई भारी पोरगी येईल बघ तुझ्या आयुष्यात. काय ग, मला सुजाचा आवाज आला होता, तो आला होता का? हा आलते की. मग न भेटताच गेला? मूड ऑफ होता जरा त्यांचा. काय झालं त्याला आता? ते म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला. हे ते कसं सांगू, मला समजेल अशाच भाषेत सांग. त्यांनी त्या अपर्णाला प्रपोज मारला ना, म्हणजे लग्नाची मागणी घातली. काय सांगतेस काय तू? हा. चला, सुजाने फायनली प्रपोज केलं, आता लग्नाची तयारी. अहो ऐका तर, ती नाही म्हणली म्हणून त्यांचा मूड ऑफ होता जरा. पण का नाही बोलली ती? ते काय सांगितलं नाही म्हणले. सुजाशी बोलावं लागेल, मीटिंगही आत्ताच आहे. आओ तुम्ही जावा, महत्वाची मीटिंग आहे ना, मी सांभाळीन त्याला. चल येतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. काही प्रॉब्लेम झालाय का? अहो बघा ना, मगाशी एकदम गाडीत आवाज आला गुडगुड गुडगुड आणि एकदम बंदच पडली. ऑइल चेक केलं होतं का? डिस्कनेक्ट झाली असेल. अहो काय समजून झाले, मेकॅनिकला फोन केलता, तो पण फोन उचलून झालाय. डोसक्याचं पक्क चार्जिंग उतरले हो. बघतो. आता गाडीला स्टार्टर देऊ बघा. होय. थँक्यू साहेब. इट्स ओके. एकतर इथं मेकॅनिक मिळत नव्हता, मालक पण जाम खवले होते. तुम्ही लय मोठ्या संकटातून बाहेर काढले बघा. तुमची गाडी चालू करण्यात माझी मदत झाली, याचाच आनंद आहे. झालं का रे? मालक, आपली गाडी यांच्यामुळे सुरू झाली. हा का? रणजितराव शिवाजीराव ढाले पाटील, माझी यशिपी ओळखलं का नाही गरीबाला? आम्ही राया गोजम गुंडे, नावाप्रमाणे सॉफ्ट माणूस. गाडी चालू झाली ना तुझी? हे पार्सल गाडीत टाक आणि निघ. ए सांबा, जा गाडीत बस जा. दोर जाळाला तरी पीळ अजून शाबूत. आजीचा माझी झाला, पण पीळ शाबूत. पण टशन आणि ठशन एकदम पहिल्यासारखेचा. तुमच्या नवीन धंद्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन.